बोला पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। विठ्ठल 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 विठ्ठल। सुरुवात करण्यापूर्वी आपण अध्यायांचं एकदा रिव्हिजन करून घेऊया। हां, त्याच्यापूर्वी एक आपण अजून एक प्रार्थना इथे ॲड केलेली आहे। ती आहे ज्ञानेश्वर महाराजांची ही प्रार्थना आहे। त्याचं पहिलंच कडवं आपण घेतलेलं आहे श्लोकाचं। तर याच्यामध्ये ही स्वामी स्वरूपानंद यांनी ज्ञानेश्वरांप्रती भक्तिपूर्ण अंतःकरणाने त्यांच्या शब्दात लिहिलेले हे त्यांचं वर्णन आहे। आणि याचं विशेष असं आहे की सद्गुरू स्वरूपानंद स्वामी यांचं जे छोटीशी खोली होती, त्या खोलीच्या दारावरती, त्या खोलीच्या बाहेर ही प्रार्थना लिहिलेली होती। म्हणजे ते जणू काही आपल्या सगळ्यांना संदेश देत होते की ज्ञानेश्वर माऊली त्यांनी संपूर्ण आयुष्य काळामध्ये दोन संतांना प्रचंड प्रमाणामध्ये मानलं आणि त्यांनी भक्ती, त्यांच्या वाङ्मयाची त्यांनी भक्ती केली। ते दोन संत होते, संत ज्ञानेश्वर महाराज आणि दुसरे समर्थ रामदास स्वामी। तर ज्ञानेश्वर महाराज यांच्याबद्दल त्यांनी भक्तिपूर्ण अंतःकरणाने लिहिलेले हे शब्द आहेत। आणि मला असं वाटतं की हळूहळू आपण हे जे नमन आहे, सुरुवातीचं हे जे मंगलाचरण आहे, त्याच्यामध्ये पण आपण हळूहळू श्लोक ॲड करत जाऊ। म्हणजे कसं पाठांतराला जास्त अवघड नाही जाणार। तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल, हळूहळू आपले सगळे श्लोक पाठ होत जात आहेत। तर त्याच्यामध्ये म्हणून हा एक आपण श्लोक ॲड केलेला आहे, अत्यंत सुंदर आहे। पाठ करण्याची आवश्यकता नाही आहे, हे आपण नियमितपणाने बोलून, दरवेळेस बोलून हे आपलं मुखोद्गत होऊन जाईल। ठीक आहे। आता याचा अर्थ सांगण्याची, नमितो योगी थोर विरागी, ज्ञानेश्वर महाराजांना त्यांनी योगी हे संबोधन वापरलेलं आहे। विरागी आहे, वीतराग, विरागी असं त्यांनी त्यांचा उल्लेख केलेला आहे। तत्वज्ञानी संत, हे जे तत्वज्ञान हा शब्द आहे ना, हा शब्द फार कमी लोकांबद्दल वापरता येतो। म्हणजे संतांबद्दल तर वापरताच येतो, पण आपण काय करतो, भोळं भाबडं, नामस्मरण, देवदेव, म्हणजे टिपिकल भाषेतलं देवदेव, या सगळ्या गोष्टींमध्ये ना, या सगळ्या ढगांमध्ये ना आपण मेन अवकाश विसरतो, मेन आकाश विसरतो। तर मेन आकाश हे तत्वज्ञानाचं आहे, ज्याच्यामध्ये बुद्धी हे अधिष्ठान आहे। तर त्यांनी असं सांगितलंय, ज्ञानेश्वर महाराजांसारखा तत्वज्ञानी संत इतरत्र कोणीही नाही। तो सतकवीवर, त्यांनी त्यांच्या कवित्वाचा सुद्धा इथे उल्लेख केलेला आहे। कवित्वाचं सुद्धा त्यांनी इथे गाणं गायलेलं आहे की ज्ञानेश्वर महाराज संत तर होतेच, पण सगळ्यात महत्वाचं ते कवी होते। कवी होते म्हणून काय झालं, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आपल्या हाताला लागला, इतका गोड ग्रंथ आपल्या हाताला लागला। आजही त्याचा आपण थोडाफार उल्लेख करणारच आहोत की ते सुंदर कवी होते, त्यांचं अंतःकरण कवित्वाचं होतं। म्हणून असं म्हणतात, मी काय मोजायला गेलेली नाहीये, पण 3000च्या वर उपमा ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेल्या आहेत। प्रत्येक गोष्ट समजावून सांगताना त्यांनी उपमा वापरलेली आहे, या ना त्या गोष्टीची उपमा दिलेली आहे। असं 3000च्या वर दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेत। आता जे कोणी अभ्यासक आहेत त्यांनी तो अभ्यास करून ठेवलेला आहे, आपण फक्त ऐकायचं आणि किती महानता आहे हे आपण बघायचं। कोणी मोजायला वगैरे जाऊ नका, हा माझा पर्सनल सल्ला असेल। तो सत कवीवर परात पर गुरु, गुरु परात पर गुरु, आपले जर कोणीही गुरु नसतील तर आपण ज्ञानेश्वर माऊलींना गुरु समजून, गुरुस्थानी ठेवून आपण पुढे जायला हरकत नाही। असे ज्ञानदेव भगवंत, शेवटी काय, त्यांनी त्यांना भगवंताची उपमा दिलेली आहे। हा या श्लोकाचा साधासा अर्थ झाला। आणि या श्लोकाचा अर्थ जर आणखीन समजून घ्यायचा असेल तर साधा आणि सोपं आहे। माऊलींचा हात आयुष्यामध्ये धरा। आताच मी एक सुंदर कमेंट ऐकली की माऊलींसमोर तुम्ही हात जोडा, माऊली तुमचा हात धरतील। खूप छान कमेंट आहे, ती मला फार आवडली। आपण फक्त हात जोडूया, आपण माऊलींना शरण जाऊया, ते आपला हात धरतील। मग या सगळ्या उपमा, ते योगी कसे आहेत, ते वितरागी कसे आहेत, ते तत्वज्ञानी कसे आहेत, तत्वज्ञान सुद्धा आपण शरण गेल्यावरती आपल्या लक्षात येतं। हे मी अनुभवाने सांगते, मी नाहीच म्हणत आहे की पूर्ण ज्ञानेश्वरी समजली, पण हळूहळू कप्पे जसे उघडत जातात ना, आणि जेवढं समजलंय ते एका थेंबापेक्षा पण, म्हणजे म्हणतात ना थेंबाचे सुद्धा, इन केमिस्ट्री देअर इज समथिंग कॉल्ड ॲज अ नेब्युलायझर। आमच्या केमिस्ट्रीमध्ये की नेब्युलायझर पार्ट असतो इन्स्ट्रुमेंटमध्ये, कशासाठी असतो, तो त्या थेंबाला सुद्धा अनंत शत थेंबामध्ये त्याचं रूपांतरण करत असतो। किंवा तुम्ही स्प्रे मारता, परफ्यूमचा स्प्रे, डिओचा स्प्रे, तेव्हा काय होतं, स्प्रे मारल्यावरती त्या थेंबाचे सुद्धा अनेक थेंब येतात ना, तसं थेंबा इतकंही ज्ञान नाही असं म्हणायला हरकत नाही।
पण तरी सुद्धा एकदा कृपा झाली ना की निदान समाधान तरी भेटायला लागतं की नाही आपण त्या सागरामध्ये उतरायला सुरुवात तरी केली आहे, एवढं तरी समाधान असतं. तर आपण सुरुवात करूया. आपण गीतेचे जे अध्याय आहेत त्यांना पुन्हा एकदा रिवाइज करूया. पहिला आहे अर्जुन विषाद योग, दुसरा आहे सांख्य योग, तिसरा आहे कर्मयोग, चौथा ज्ञान कर्म संन्यास योग, पाचवा कर्म संन्यास योग, सहावा आत्मसंयम किंवा आत्मसंयमन योग, आठवा अक्षर ब्रह्म योग, नववा राजविद्या राजगुह्य योग, दहावा विभूती योग, अकरावा विश्वरूप दर्शन योग आणि 12वा भक्ती योग. आपण इथपर्यंत थांबलेलो. ठीक आहे. आणि आता आपला अध्याय क्रमांक 2 चालू आहे. कृपया ज्यांच्याकडे स्वतःच्या प्रती असतील त्या घेऊन बसा तुम्ही. आपण ना थोडस इथे सिन्सिअर असणं म्हणजे अध्यात्मामध्ये, एकूणच अध्यात्मामध्ये थोडंसं आपण सिन्सिअर असलं पाहिजे, गांभीर्याने गोष्टी घेतल्या पाहिजेत, तरच या गोष्टींचा उपयोग आहे. अन्यथा जर ते तुम्हाला ते भोळ्या भाबड्या भाषेत बोलतात ना की आम्ही ऐकू आणि ऐकण्याने आम्हाला पुण्य प्राप्त होईल, मग आमचं भलं होईल, असं काही भलं बिलं होत नसतं. त्याला जोपर्यंत आपण असं स्वतःच्या अंतःकरणामध्ये रुजवून इतकं ठसवून जोपर्यंत पुढे जात नाही तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही. सो बी सिन्सिअर. जेवढ्या सिन्सिअरिटीने आपण 10वीची परीक्षा दिली नव्हती ना त्याच्यापेक्षा जास्त सिन्सिअरिटीने आपण ह्या गीतेचा अभ्यास केला पाहिजे, तेव्हा ते कुठे आपल्यामध्ये उतरणार आहे. तर आपला श्लोक क्रमांक 29 चालू आहे. श्लोक क्रमांक 29. आता हा आहे त्रिष्टुप छंद. आपल्या सगळ्यांना माहितीये याच्यामध्ये 2 क्रमांकाचा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये बरेचसे त्रिष्टुप छंदातले श्लोक सुद्धा आलेले आहेत. तर हा श्लोक त्रिष्टुप छंदातला श्लोक बोलायचा कसा, तर मी काल थोडं आचार्यजींचं गीता पठनाचे जे व्हिडिओज आहेत ते युट्यूबवरती चेक केले. कारण त्रिष्टुप छंद बोलताना फार अडचणीतला जातोय, आपल्याला अडचण होते किंवा श्वास घेण्याचा थोडासा त्रास होतोय की श्वास कुठे घ्यायचा, मग ते मध्येच गुटखा गिळल्यासारखं होतंय. तर त्यासाठी एक चाल किंवा एक छंद मी बघितला गुरुजींचा, आचार्यजींचा, आणि त्यानुसार आपण हे आज बोलणार आहोत किंवा गाणार आहोत असं बोलायला हरकत नाही. तर आधी हे बघूया आपण उच्चार कसे आहेत, संथा कशी आहे ते बघूया. आश्चर्यवत हा जो खालचा शब्द आहे ना तो 2 ठिकाणी, एका ठिकाणी ब्रेक केलाय आणि तो 2 शब्दांमध्ये कन्वर्ट केलेला आहे, काही नाही संधी विग्रह केलेला आहे त्याचा. आश्चर्यवत तो त हलंत बोलायचा आणि पश्यती बोललं तर तो खालचा शब्द बरोबर येणार आहे. आश्चर्यवत पश्यती कश्चिदेन. कश्चिदेन तो सोप्पा आहे, शला च जोडलेला आहे. आश्चर्यवत पश्यती कश्चिदेन. माश्चर्यवद हा शब्द इथे लाल अक्षरामध्ये लिहिलेला आहे बघा. माश्चर्यवद, माश्चर्यवत वत नाहीये, वद आहे, आश्चर्यातला आहे तो, श आणि च जोडलेला. माश्चर्यवद वदती तथैव चान्यः. तथैव चान्यः ह इथे विसर्ग आहे ना त्याचा उच्चार तथैव चान्यः. त्याच्यानंतर आश्चर्य. आता हा जो शब्द आहे तो 3 शब्दांमध्ये आपण ब्रेक करतोय. आश्चर्य व चैन. चैन, चैनला चैन जी बोलतो त्याला अजून एक च जोडलेला आहे. आश्चर्य व चैन हा न आहे, चैन हा न आहे. मन्य, आता हा जो आहे ना श्र श्र, शृणोती हा त्याचा उच्चार आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की आपले नियम काय आहे की विसर्गानंतर श असेल, विसर्गानंतर जर स असेल तर त्या विसर्गाचा उच्चार आपण स किंवा श असाच करतो किंवा आपण करत नाही. मी तुम्हाला सांगितलंय करू नका त्याचा उच्चार. का नाही करायचा, कारण पुढचा स आणि श त्याचा डबल उच्चार आपोआप होऊन जातो. शृणोती म्हणून हा जो मन्यच्या नंतरचा जो विसर्ग आहे त्याच्या विसर्गाचा उच्चार आपण करणार नाही. ठीक आहे. आश्चर्य वच्चैन मन्य शृणोती. आश्चर्य वच्चैन मन्य शृणोती. आता खालचा शब्द काय, श्रुत्वा पेणव. आता हा जो न च्या वरचा जो अनुस्वार आहे त्याचा उच्चार व होतो, हलंत व होतो. का, कारण पुढे व आहे म्हणून. श्रुत्वा पेणव हा उच्चार नाकातून करायचा आहे. व हलंत व नीट करा, नऊ नाहीये तो नऊ आहे, व व होतोय त्याचा. श्रुत्वा पेणव वेद न चैव कश्चित. त चा उच्चार अर्धाच आहे, हलंत त आहे. ठीक आहे. पुन्हा एकदा बोलते, मी बोलून दाखवते, गाऊन दाखवते, त्याच्यानंतर तुम्ही माझ्या मागून बोला. हा, अजून एक गोष्ट सांगायची राहिली. इथे हा श्र आहे. तुम्हाला वाटेल की ताई तुम्ही स आणि श बोललेला, तर श्र म्हणजे काय, इथे मी फोड करून लिहिलंय बघा ह्या निळ्या अक्षरामध्ये श आणि र. हे बाजूला बघा निश्चया, निश्चय लिहिलेला आहे. याचा अर्थ काय आहे बघा, तो जो श्र आहे ना, श्रावण बाळातला श्र, तो कसा तयार होतो, आपला शहामृगातला श आणि र याने तयार होतो.
ठीक आहे. म्हणजे आधी काय येतं श आणि मग र, असा मिळून तो श्र तयार होतो. म्हणजे विसर्गानंतर इथे काय आहे, अर्धा तो श्र लिहिलेला आहे, म्हणजे तो श आहे, म्हणजे तो श आहे. म्हणून त्या विसर्गाचा उच्चार आपण करणार नाही आहोत, त्याला आपण स आणि श सारखी ट्रीटमेंट देणार आहोत. ठीक आहे, लक्षात घ्या. मी तुम्हाला मागे क्षच पण सांगितलेला, यक्ष, दक्ष, तो क्ष कसा बनतो, क आणि पोटफोड्या श, त्याच्यापासून तो क्ष बनतो. आणि हा श्र कसा बनतो, श आणि र ह्याच्यापासून हा श्र बनतो. लक्षात घ्या. श्रावण बाळ हा जो श्रुत्व आहे तो श्र आहे हा. ठीक आहे, अगदी सोपं आहे. आपली भाषा थोडीशी विस्तृत आहे पण अवघड नक्कीच नाहीये. टंग ट्विस्टर आहे पण अवघड नाहीये, विस्तृत आहे. त्याच्यामध्ये खूप ऑप्शन दिले. जसं इंग्लिशमध्ये आपण म्हणतो की नाही, ही म्हणजे कोण आहे, एखाद्याला आपण जर एकेरी नावाने हाक मारायचे तर ही, ती किंवा तो मुलगा, ती मुलगी. आणि जर मोठं कोणी माणूस असेल तर यांना, त्यांना असे शब्द वापरतो. पण इंग्रजीमध्ये तसं काही ऑप्शन अवेलेबल नाहीये. इंग्रजीमध्ये ओनली ही अँड शी. HE ही इज अ पुल्लिंगी आणि शी SHE शी इज द स्त्रीलिंगी, एवढंच आहे त्यांच्याकडे. ठीक आहे, त्या भाषेमध्ये त्यांच्याकडे म्हणण्यापेक्षा, त्यांच्याकडे म्हणून त्यांना पर्क करण्यापेक्षा इंग्लिश ही आपली पण भाषा आहे. इंग्लिश या भाषेमध्ये ऑप्शन कमी आहेत, मराठी या भाषेमध्ये ऑप्शन, मराठी संस्कृत या भाषांमध्ये ऑप्शन जास्त आहेत, विस्तृत आहे भाषा. ठीक आहे, तर हा जो श्लोक आहे तो कसा गाणार, आश्चर्यवत पश्यति कश्चिदेन माश्चर्यवद वदति तथैव चान्य. ठीक आहे, पुन्हा एकदा बोलून दाखवते. आश्चर्यवद आय एम सॉरी मी द बोलली. आश्चर्यवत पश्यति कश्चिदेन माश्चर्यवद वदति तथैव चान्य आश्चर्यवच्चैन मन्य शृणोति श्रुत्वाप्यनौ वेद न चैव कश्चित्. सोपं वाटतंय? ठीक आहे, सोपं वाटतंय की नाही? हा, ओके. तुमची स्माइल बघून कळालं. बाकी सगळ्यांनी पण आपले व्हिडिओ ऑन करा ना, म्हणजे चेहऱ्यावरती स्माइल असू द्या. हो, आपण गीता ऐकतोय, आपण कडू कडू औषध नाही पितय, कारलं नाही खातय आपण. ठीक आहे, सो आणि आता इथे सगळ्यांनी प्लीज असं हेजिटेट होऊ नका, लाजू नका. ताई, हे तुम्ही गीता सिरियसली बोलत होता तोपर्यंत ठीक आहे, आता हे गायचं बियचं म्हणजे हे जरा जास्तच झालं. टेन्शन घेऊ नका, इथे इंडियन आयडल चाललेलं नाहीये, इथे काही वेगळं चाललेलं नाहीये. जसं तुम्हाला गाता येतंय, गायल्याने काय होतंय, आपल्या श्वासांवरती, आपल्या श्वासांचा गोंधळ होत नाहीये. श्वासांचा तो गोंधळ होतो ना, तो होत नाहीये, ते सुरात होतंय. ठीक आहे, त्याच्यामुळे माझ्या मागून तुम्ही बोला, आपले उच्चार स्पष्ट ठेवा. ओके, माझ्या मागून कोणीतरी अनम्यूट करून बोलायचं. आय थिंक जयश्री ताई आलेला नाहीयेत, उज्ज्वला ताई, जयश्री ताई आलेल्या नाहीयेत आज. हा, जयश्री, हा उज्ज्वला ताई आहेत ना. हा, तुम्ही अनम्यूट केलं नव्हतं म्हणून तुम्ही दिसला नाहीत. ठीक आहे, तर आपण हा श्लोक गाणार आहोत बरं का. माझ्या मागून बोला. आश्चर्यवत पश्यति कश्चिदेन माश्चर्यवद वदति तथैव चान्यः. आश्चर्यवत पश्यति कश्चिदेन माश्चर्यवद वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैन मन्यः शृणोति श्रुत्वाप्यनौ वेद न चैव कश्चित्. व्हेरी गुड, छान बोललात की, मस्त, खूप छान. याचा अर्थ असा आहे की जणू काय आश्चर्य म्हणून या आत्म्याकडे कोणी पाहतो, तसेच दुसरा कोणी आश्चर्यासारखे याचे वर्णन करतो. कृष्ण सांगतोय अर्जुनाला की अरे हा आत्मा आहे ना, जो दिसत नाहीये, तर लोक त्याच्याकडे आश्चर्याने बघतात आणि या आत्म्याकडे आश्चर्य असल्यासारखं याचं वर्णन करतात. अन्य कोणी जणू काय आश्चर्य म्हणून याच्याबद्दल ऐकत असतो, पण ह्याप्रमाणे पाहून किंवा ऐकून किंवा असं वर्णन करून कोणी त्याला जाणत नाही. काय म्हणतात भगवान श्रीकृष्ण की या आत्म्याकडे, आता तुम्ही म्हणाल की ताई आता किती दिवस हे आत्मा 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 असं चाललेलं आहे. स्वामी माधवनाथ यांच्या प्रवचनाचा एक प्रसंग आहे. एक दिवस त्यांचं प्रवचन चालू होतं आणि काही बायका प्रवचनातून बाहेर पडत होत्या
तर त्या असं म्हणाल्या की स्वामी खूप छान प्रवचन करतात, पण ते मंदिरात जे प्रवचन चालू आहे ना त्या प्रवचनाचा मला कंटाळा आलेला आहे. तर दुसरी बाई म्हणते का, तर ती म्हणते त्या स्वामींचं सारखं आत्मा 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 चालू आहे, मला त्यांच्या आत्म्याचाच कंटाळा आलेला आहे. म्हणजे ते सतत आत्मा 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 असं होऊ शकतं की अरे किती वेळ ताई तुम्ही आत्मा आत्मा करणार आहोत. बट आय एम ट्राईंग माय लेवल बेस्ट. शेवटी स्वामी माधवनाथ हे किंवा स्वरूपानंद असतील ही त्यांची स्पेशालिटी आहे. सो ते एकदम एक्सपर्ट आहेत आणि ते शेवटी संत आहेत, ते ब्रह्मज्ञानी आहेत. तर त्यांच्या बोलण्याची पद्धत, त्यांचा जो विषय समजावून सांगण्याची पद्धत एकदम सुंदर असणार, अतिशय सोपी असणार. त्यांची भूमिका वेगळी आहे, माझी भूमिका वेगळी आहे. माझी भूमिका शिष्याची आहे किंवा विद्यार्थ्याची आहे, तर त्या भूमिकेतून मी सांगण्याचा प्रयत्न करते. तर हे जसं दिसतंय, शेवटी बघा एखादं मी हा विषय आहे तर याच्या भोवती एवढीच फिरू शकते, तर हे संत एवढ्यापर्यंत फिरतात. तर त्यांचा जो अनुभव आहे तो विस्तृत आहे. त्यांचे जे परिघ आहेत त्यांना परिघच नाही आहेत जणू काही. पण आपण आहोत अतिशय साधे आहोत, आपल्याला परिघ आहेत, पण आपण बोलत राहिलो पाहिजे. याबद्दल मला आचार्यजींनी स्वतः सुद्धा सांगितलेलं आणि त्या दिवशी तर त्यांचा स्वतः व्हिडिओ आला, त्याच्यामध्ये आचार्यजी सांगतायत जोपर्यंत एखादा विषय आपण शिकवत नाही ना तोपर्यंत तो विषय आपला पक्का होत नाही. म्हणजे जणू काही त्यांनी असं त्याच्यावरती शिक्कामोर्तब केला की जोपर्यंत आपण गीता असेल, आपण महाभारत असेल किंवा भागवत असेल किंवा रामायण असेल याबद्दल आपण जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत तो विषय आपला पक्का होत नाही. त्याच्यामुळे आपण शिकत राहावं आणि आपण बोलत राहावं तर ते विषय पक्के होतात. ठीक आहे. त्याच्यामुळे मी प्रयत्न करेन हे आत्मा आत्मा आत्मा. तर कृष्ण इथे म्हणतोय की अरे काही लोक आश्चर्याप्रमाणे आत्म्याबद्दल बोलतात. जे लोक बोलतात ना, प्रवचनकार असतील, कीर्तनकार असतील, तेही आत्म्याबद्दल मोस्ट ऑफ दी लोक तर बोलतच नाहीत पहिली गोष्ट. पण जे कोणी बोलतात ते आश्चर्यवत होऊन बोलतात. दाखवतात की आम्हाला माहितीये, वरतून बोलताना दाखवतात आम्हाला माहितीये, पण तेवढं ज्ञान त्यांना नसतं. वरची पोपटपंची असते, आश्चर्य झाल्यासारखे आत्म्याबद्दल बोलतात आणि आश्चर्य आहे असे ऐकणारे सुद्धा ऐकतात. पण हे जे आश्चर्य मानून आत्म्याबद्दल जे काही डील होतं याच्यामुळे कोणीच त्या आत्म्याला जाणून घेऊ शकत नाही. म्हणून सगळ्यात पहिली पायरी हे आश्चर्य बाजूला काढलं पाहिजे आणि हे आत्मतत्व आपल्यातच आहे जे जाणून घ्यायचंय हे आपण पहिलं पक्क डोक्यामध्ये ठेवलं पाहिजे. ठीक आहे. पुढचा श्लोक, श्लोक क्रमांक 30. देही देही नित्यम हा शब्द एकत्र बोलायचा आहे म्हणून मी त्याला बॉक्स केलाय. देही नित्यम वध्यो, देही नित्यम वध्यो, पुढे काय आहे, अवग्रह आहे. यच्या वरती अनुस्वार आहे, त्याचा उच्चार न होतो कारण पुढे द आहे म्हणून. तथ दध न तो आहे म्हणून. देही नित्यम वध्योयन देहे सर्वस्व भारत. सर्वस्व भारत सोपं आहे, बाकी काही त्यामध्ये अवघड नाहीये. तस्मात सर्वाणी, तस्मात तस्मात त मोडू शकतो आपण पण सोपा शब्द आहे म्हणून मी लिहिलं नाही. तस्मात सर्वाणी भूतानी नत्वम शोचितु मर्हसी. आता हा श्लोक आपल्याला नेहमीच्याच आपल्या छंदामध्ये बोलायचा आहे. हा अनुष्टुप छंद आहे, तर नेहमीचा छंद आहे आपला, तर तसाच बोलायचा आहे. तर मी आधी बोलून दाखवते, मग माझ्या मागून बोला तुम्ही. देहि नित्यमवध्योयन् देहे सर्वस्य भारत. तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि. एका गोष्टीची काळजी, तस्मात् सर्वाणि तो न मोठा आहे आणि भूतानीचा न छोटा आहे, तर बोलताना त्याची थोडी काळजी घ्या. ओके, ह्या दोन गोष्टी. दुसरं चरण त्याच्यामधला तस्मात सर्वाणीचा न मोठा आहे आणि भूतानीचा न छोटा आहे आणि दोन्हीही रस्व आहेत, तर तसं जरा बोलताना काळजी घ्या. रस्व म्हणजे लवकर उच्चार संपवायचा. मी माझ्या मागून बोला कोणीतरी अनम्यूट करून. देहि नित्यमवध्योयन् देहे सर्वस्य भारत. तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि. व्हेरी गुड. याच्यामध्ये आपण शोचितुमर्हसि शोचितुमर्हसि कितीतरी वेळा पाहिलं, बरोबर आहे. शोचितुमर्हसीचा अर्थ आहे शोक करू नकोस, तू याच्याबद्दल शोक करणे योग्य नाही, एवढंच आहे. म्हणजे या ह्याच्यामध्ये हा जो सूत्राध्याय आहे याच्यामध्ये भगवंत अर्जुनाला जे तत्व समजावून सांगतायत ते तत्व समजावून सांगतायत आणि प्रत्येक वेळेस त्याला प्रत्येक श्लोकाच्या शेवटी सांगतायत म्हणून तू शोक करणं योग्य नाहीये, म्हणून तू शोक करू नकोस.
नत्वम शोचितुमर्हसी, नत्वम शोचितुमर्हसी, तू शोक करणं योग्य नाहीये, असं प्रत्येक वेळेस भगवान श्रीकृष्ण सांगतायत. आणि तुम्हाला वाटेल ह्याची किती वेळा आवर्तन होत आहेत, किती वेळा आवर्तन होत आहेत, इतकं महत्वाचं आहे म्हणून त्याची एवढ्या वेळा आवर्तन होत आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. जणू काही भगवंत अर्जुनाला नाही आपल्याला सांगतायत की कुठल्या गोष्टीचा शोक करू नकोस, कुठल्या गोष्टीचं दुःख बाळगू नकोस. एखादी गोष्ट होत नसेल तरी असू दे. असू दे हा शब्द खूप सुंदर आहे. मी हा शब्द पर्सनली माझ्या सासूबाईंकडून शिकले. जर माझ्याकडून काही चुकी होते आधीपासूनच तर त्या हा शब्द वापरतात, असू दे. पहिला शब्द त्यांचा असतो असू दे, होतं असं. काही सांडलं लवंडलं, पहिला शब्द असू दे. किंवा त्यांच्याकडून काही सांडलं लवंडलं आणि मी म्हटलं आई तुम्ही हे काय, तरी त्यांचा पहिला शब्द असतो असू दे. आणि हा असू दे शब्द ना मला अजिबात आवडायचा नाही आधी, पण आता हा शब्द मला फार आवडतो. कारण आयुष्यातही जर काही दुःख आहे, कंटिन्युअस फेल्युअर मिळत आहेत, म्हणजे हा अनुभव तरुण लोकांना जास्त येईल, विद्यार्थ्यांना जास्त येईल. कंटिन्युअस फेल्युअर मिळत असतात. आणि ज्यांनी शिक्षण संपवून जे आता संसारात येत आहेत ना, नोकरी शोधायला जातो, नोकरी भेटत नाही, इतकं प्रिपेअर करतो, इंटरव्ह्यू होत नाही नीट, भरपूर अशा गोष्टी होत राहतात ज्या नको हव्या असतात. त्यानंतर मनात एकच शब्द आणायचा, असू दे. नत्वम शोचितुमर्हसी, या गोष्टीचा शोक तू करू नकोस. हे आपल्या डोक्यामध्ये फिट होण्यासाठी भगवंत सारखे सारखे गीतेमध्ये बोलत आहेत. ठीक आहे. श्लोक क्रमांक 31. हा श्लोक याचा थोडंसं दुसरं चरण अवघड जाऊ शकतं, म्हणून मी रंगांनी त्याला कुठे कुठे थांबायचं ते लिहिलेलं आहे. ठीक आहे. स्वधर्म मपी, स्वधर्म मपी चावेक्ष, चावेक्ष स्वधर्ममपि चावेक्ष न विकंपी, विकंपी कंप म्हणतो ना आपण, कंप त्याच्यावरती फक्त मच असतो, इथे विकंपी मला प जोडलेला आहे. विकंपी तू मरहसी, विकंपी तू मरहसी, जिथे हा तिथे प्रॅक्टिस करा हवं तर. विकंपी तू मरहसी, विकंपी तू मरहसी. दुसरं चरण धर्म्यादी, धर्म्या, धर्म्यादी, धर्म नाही बरं का, मला य जोडलेला आहे. धर्म्याधी बुद्धी, तसं धर्म्याधी, धर्म्याधी युद्धा. आता इथे ऐकून घ्या नीट, हा च ला छ जोडलेला आहे. ठीक आहे. आणि श्रेयो, श्रेयो तो च ला छ जोडलेला आहे. श्रेयो तर तो च आधी बोलायचा, अर्धा बोलायचा, हलंत. ठीक आहे. युद्धाच, 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 च चा पाय मोडायचा, युद्धाच. श्रेयोन्य, श्रेयोन छ. ठीक आहे. त्याच्यामध्ये र मिक्स करायचंय. श्रेयो थोडासा अवग्रह आहे म्हणून उच्चार वाढवायचा आहे. श्रेयोन्य, न्य, न ला य जोडलाय, न ला यो, न्य. आणि पुढे त अर्धा बोलायचंय, त अर्धा बोलायचंय बरं का. हा बघा प्रॉब्लेम कुठे होतोय, हा जो च इथे श्र ला जोडलाय तो, आणि हा त इथे क्ष ला जोडलाय तो थोडा अवघड जाऊ शकतो. म्हणून थांबायचंय कुठे, पिवळ्या रंगात लिहिलेलं आहे ते, त्याच्यानंतर हिरव्या रंगात लिहिलंय, त्याच्यानंतर निळ्या रंगात लिहिलंय. युद्धात श्रेयोन्यत, युद्धात श्रेयोन्यत क्षत्रियस्य न विद्यते. ठीक आहे. मीही शांतपणे बोलते. युद्धात श्रेयोन्यत क्षत्रियस्य न विद्यते. बघा शांतपणे बोलून बघा. युद्धात श्रेयोन्यत, त बोलतोय हलंत त, क्षत्रियस्य न विद्यते. ठीक आहे. मी पूर्ण श्लोक एकदा वाचून दाखवते बघा. स्वधर्ममपि चावेक्ष न विकंपितुमर्हसि, धर्माद्धि युद्धाच श्रेयोन्यत क्षत्रियस्य न विद्यते. ठीक आहे. आता आपण बोलून बघूया. तुमच्याकडे जर तुमची प्रत असेल तर हातामध्ये पेन्सिल घ्यायची आणि तिथे ना असं हे मी लाल रेष कशी ओढले पॉज घ्यायच्या ठिकाणी तशी पेन्सिलने रेष ओढायची आणि खाली तो च असा हलंत करून लिहायचा, खाली तो त असा हलंत करून लिहायचा, तर हे बोलायला सोपं जाईल. आणि एकदा का त्याची प्रॅक्टिस झाली तर परत नाही त्रास होणार. एकदाच प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. ठीक आहे. आधी मी गाऊन दाखवते मग माझ्या मागून बोला. आधी मला पूर्ण गाऊन दाखवू द्या. स्वधर्ममपि चावेक्ष न विकंपितुमर्हसि, धर्माद्धि युद्धात् श्रेयोन्यत क्षत्रियस्य न विद्यते. इथे लाल रेष कुठे ओढले बघा, त नंतर ओढले, इथे खाली थोडी आले लाल रेष. ठीक आहे. काल थोडा माऊसचा प्रॉब्लेम झाला, ती वर मला ओढता नाही आली, तो त दिसला नसता त्याच्यामुळे ती लाल रेष खाली ओढली आहे.
धर्माधियुद्धात् श्रेयोन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. ओके, आय होप इट इज क्लिअर. तुम्ही बोलाल तेव्हा तुम्हाला आणखीन बरं वाटेल. माझ्या मागून बोला. स्वधर्ममपि चावेक्ष न विकम्पितुमर्हसि. धर्माधियुद्धात् श्रेयोन्यत् धर्म्याधियुद्धात् श्रेयोन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. एकत्र बोलूया कारण तो जोड शब्द आहे तर त्याचा अपमान होईल. आपण तो एकत्र बोलला पाहिजे. स्वधर्ममपि चावेक्ष न विकम्पितुमर्हसि. धर्म्याधियुद्धात् श्रेयोन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान बोललात. तो दुसरा शब्द जोड शब्द आहे. ठीक आहे, म्हणून सुरुवातीला प्रॅक्टिस करताना आपण थांबलो पण तो जोड शब्दच आला पाहिजे मगच त्याच्यामध्ये चुका होणार नाहीत. याचा अर्थ असा आहे की क्षात्र धर्माच्या दृष्टीनेही युद्धाला भिणे तुला योग्य नाही कारण क्षत्रियांना धर्मयुद्धाहून अधिक श्रेयस्कर असे दुसरे काहीही नाही. क्षत्रिय कोणाला म्हणतात? आपण त्याचा उल्लेख कशासाठी करून घेतो माहितीये? आम्ही 96 कुळी मराठा, आम्ही शिवाजी महाराजांचे वंशज, आम्ही क्षत्रिय. नाही 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 नाही. जर तुम्ही क्षत्रिय असाल ना तर ते क्षात्र धर्म तुमच्यामध्ये दिसला पाहिजे. मग काय ताई आम्ही रोज कमरेला चाकू तलवार घेऊन हिंडायचं का? नाही. क्षत्रिय हा जो धर्म आहे ना किंवा क्षात्र धर्म हा पर्सनली म्हणतात ना गुणकर्म विभाग योग हा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये भगवंताने समजावून सांगितलंय की तुझ्या गुणानुसार तुझा धर्म आहे. तर क्षत्रिय कोण असतो? क्षत्रियाची व्याख्या फक्त एवढी सांगते, जास्त डीप जात नाही. क्षत्रिय कोण असतो? जो दुसऱ्यांचं रक्षण करतो ना तो क्षत्रिय असतो. लक्षात घ्या. दुसऱ्यांच्या रक्षणासाठी जो सज्ज आहे तो क्षत्रिय आहे. मग जर तुम्ही म्हणत असाल आम्ही शिवाजी महाराजांचे वंशज आहे, आम्ही आमका आहे फलान आहे, तुम्ही दुसऱ्यांचं रक्षण करता का? मग ते चाकू सुरीने आणि तलवारबाजीने किंवा बाणांनीच केलं पाहिजे गरजेचं नाहीये. दुसऱ्यांच्या संरक्षणासाठी भरपूर मेथड्स आहेत, भरपूर गोष्टीने आपण दुसऱ्यांचं रक्षण करू शकतो. म्हणून क्षत्रिय म्हणजे फक्त तलवार आणि फक्त युद्धाची आयुध एवढंच डोक्यात नका आणू किंवा बंदुकी एवढंच डोक्यात नका आणू. क्षत्रिय म्हणजे दुसऱ्याचं संरक्षण. जो दुसऱ्यांच्या संरक्षणासाठी सदैव सज्ज असतो तो क्षत्रिय असतो. तर तो भगवंत अर्जुनाला सांगतायत की क्षात्र धर्माच्या दृष्टीनेही तुझा जन्म क्षत्रिय म्हणून झालेला आहे आणि ऑन टॉप ऑफ दॅट सगळ्यात महत्वाचं ऍज अ ह्युमन बिंग एक माणूस म्हणून तू स्वतः क्षत्रिय आहेस. कारण त्याने आधीच्या भूतकाळामध्ये सुद्धा अर्जुनाने हे सिद्ध करून दाखवलेलं होतं की तो किती चांगला वीर आहे, तो किती चांगल्या पद्धतीने युद्ध खेळू शकतो. वाय? कारण त्याचे स्वतःचे गुण आणि त्याला मिळालेला टास्क हे दोन्ही जेव्हा एकत्र येतात ना तेव्हाच मनुष्य चांगला परफॉर्म करू शकतो. जसं माझ्या बाबतीत पण बोलण्याचा जिथे टास्क येतो ना तिथे मला खूप चांगलं करता येतं. मग तिथे प्रेझेंटेशन असेल, दुसऱ्यांना कन्व्हिन्स करायचं असेल, तसं तुम्ही पण स्वतःमध्ये बघा काय आहे आपल्यामध्ये जे केल्याने आपल्यातला गुण आणि ते कर्म या दोघांचा जिथे मिलाप होतो ना तिथे ते कर्म किंवा त्याचं जे फळ आहे किंवा त्याचा जो रिझल्ट आहे, फळ नको बोलायला पण त्याचा जो रिझल्ट आहे तो एकदम बेस्ट यायला लागतो. हे लक्षात घ्या. तर इथे भगवंत सांगतायत की तू स्वतः तुझ्यातला गुण हा क्षात्र गुण आहे आणि त्याच्यानुसार तुला मिळालेलं कर्म दैवयोगाने तुला क्षत्रिय धर्मच तुला इथे करून दाखवायचं आहे, तुला क्षात्र धर्मच इथे परफॉर्म करायचं आहे. तर तेच तुला करणं योग्य आहे, तर तू तेच केलं पाहिजे असं भगवंत म्हणतात. पुढचा श्लोक याच्यामध्ये पण एकच शब्द थोडासा अडू शकतो पण त्यालाही आपण रंगीत करून ठेवलेला आहे, काही टेन्शन घेऊ नका. यदृच्छया, युदृच्छया छाया असते ना छाया, तसं इथे छला काना नाहीये, छया लिहिलेलं आहे. यदृच्छया, यदृच्छया नुसतं छया नाहीये, थोडासा च पण बोलायचंय अर्धा. यदृच्छया चोपपन्नम, चोपपन्नम न च्या वरचा अनुस्वार म जातो इथे कारण पुढे स आहे. चोपपन्नम, यदृच्छया चोपपन्नम
स्वर्गद्वार स्वर्गद्वार मपावृतम स्वर्गद्वार मपावृतम स्वर्गद्वार मपावृतम. ठीक आहे, स्वर्गद्वार मपावृतम. रंगानुसार वाचलं तर सोपं जाईल. सुखी न, आता सुखी नच्या नंतरचा जो विसर्ग आहे त्याच्याबद्दल थोडस सांगते. पुढे जर क्ष असेल, क्ष क्ष म्हणजे काय, क आणि पोटफोड्या श, क आणि पोटफोड्या क्ष म्हणजे क्ष होतो. क आणि पोटफोड्या श असं बोललं पाहिजे, आय एम सॉरी. तर तो श तयार होतो. तर पुढे जर क्ष असेल तर त्या विसर्गाचा उच्चार पूर्ण होतो. हा नियम पण तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे, मी पुन्हा एकदा फक्त तुम्हाला नियम सांगते. त्यातले 2 नियम इथे यूज होतात. पहिला नियम आहे, पुढे जर स आणि श असेल तर आधीच्या विसर्गाचा उच्चार करायचा नाही, तो स आणि श होऊन जातो आपोआप. दुसरा नियम असा आहे की जर विसर्गाच्या पुढे प असेल, फ असेल, हा इथे बघा प आहे, प आहे, फ आहे, तर विसर्गाचा उच्चार अर्धाच होतो आणि आपण अर्धाच केलाय. मी तुम्हाला सांगते, पोट आत घ्या. तो पोट आत घेतल्यावरती त्या विसर्गाचा उच्चार अर्धाच होतो. आणि हा एक नियम आहे की जर विसर्गाच्या पुढे क्ष असेल तर विसर्गाचा उच्चार पूर्ण करायचा. म्हणजे कसं, सुखी नहा, सुखी नहा. ठीक आहे, सुखी नहा. क्षत्रिय, आता बघा पूर्ण बोलल्यावरती होईल श्वासानुसार. सुखिनः क्षत्रियः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम. युद्धमीदृशम, युद्धमीदृशम. मी पूर्ण श्लोक बोलून दाखवते. यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतं सुखिनः क्षत्रियः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम. बघा, छंदामध्ये बोलताना तो क्षत्रियाचा बरोबर विसर्ग अर्धा होतो पुढे जर प आणि फ असेल तर. तुम्ही बोलाल की ताई कन्फ्युजिंग आहे, अजिबात नाही. आपल्या उच्चारानुसार तसा उच्चार त्याचा होतो आणि तो जर केला तर श्वासांचं आपल्या रिदम मेंटेन होते. ऑलवेज रिमेंबर, म्हणून लँग्वेज तशी असते. ठीक आहे, तर माझ्या मागून बोला. आय होप इट इज क्लिअर. हा नियम इथे थोडासा लिहून घ्या तुम्ही. आणि हा इथे नियम मी खाली पण लिहिलेले आहेत बघा. स असेल तर विसर्ग स उच्चार होतो, श असेल तर विसर्ग श उच्चार होतो, क्ष असेल तर विसर्ग पूर्ण बोलायचा, क ख प आणि फ असेल तर विसर्ग, इथे निसर्ग लिहिलंय मी चुकून, आय एम सॉरी. विसर्गाचा उच्चार अर्धा होतो, अर्धा होतो. ह्याचं मी तुम्हाला, मी गेले 3 रविवार हे नाही पाठवलं तुम्हाला, PDF नाही पाठवला. कोणी मला विचारलंही नाही. म्हणजे दे डू नॉट केअर, पीपल डू नॉट केअर. ओके, बट स्टील मी पाठवणार आहे. माझी व्यस्तता थोडी वेगळ्या कामात होती त्यामुळे मला हे मध्ये ओपन करायला वेळच नव्हता मिळत. ठीक आहे, माझ्या मागून बोला. यदृच्छया चोपपन्नम स्वर्गद्वारमपावृतम सुखिनः क्षत्रियः पार्थ सुखिनः क्षत्रियः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम. व्हेरी गुड. ते क्षत्रियाचा जो विसर्ग आहे ना त्यावेळेस पोटाला ना हपका दिला ना की बरोबर होतं, परफेक्ट होतं. आता मी पूर्ण श्लोक बोलून दाखवते. पूर्ण चरण माझ्या मागून बोला. यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतम् सुखिनः क्षत्रियः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम्. व्हेरी गुड, छान बोललात तुम्ही सगळे. याचा अर्थ असा होतो की हे अर्जुना, दैवयोगाने आपोआप उघडे सापडलेले स्वर्गाचे द्वारच हे युद्ध भाग्यवान क्षत्रियांनाच लाभते. या श्लोकाचा अर्थ जर सांगायचा गेला तर याच्यापूर्वीही मी तुम्हाला एकदा बोललेली की भगवंताकडे काही मागू नका, एवढंच म्हणा की भगवंता चांगल्या गोष्टींसाठी मला निमित्त कर. चांगलं करता करविता तूच आहेस, पण चांगल्या गोष्टींसाठी, मी कधी वाईट गोष्टींसाठी निमित्त होऊ देऊ नकोस. इथे भगवंत म्हणतो आहे
की सगळ्यांचं असं भाग्य नसतं. मला सांगा ना, किती लोकांना संधी मिळते स्वतःचं वीरत्व दाखवण्याची, किती लोकांना संधी मिळते. म्हणतात ना, एक गाणं खूप सुंदर आहे ते, अवधूत गुप्तेचं आय थिंक, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती, विठ्ठला मी काय करू, तू मला संधीही देत नाहीयेस. आता आपल्या सगळ्यांना वाटतं, प्रत्येकाला वाटतं, स्पेशली जे लोक म्हणतात ना निवडणुकीला उभी राहतात पण निवडून येत नाहीत, त्यांना तर भरपूर वाटतं की आम्हाला संधी हवी, आम्हाला संधी हवी. एखादा त्यातला ना, सगळेजण असे असतात असं नाही, पण एखादा खूप इमानदार असतो, त्याला इमानदारीने फक्त जनसेवाच करायची असते, पण बिचाराला संधी मिळत नसते. तर अशी संधी कोणाला मिळते रे अर्जुना? तुला चांगलं करायचंय, तुला जनतेचं, दुर्योधन सुद्धा जनतेचं भलंच करतोय, दुर्योधन सुद्धा राजा चांगला होऊ शकतो, पण तो ज्या अर्थाने जनतेचं भलं करतोय तो नेहमी जनतेचं भलं करत नाही राहणार. जिथे त्याचा स्वतःचा स्वार्थ साधण्याची वेळ येणार तेव्हा तो निवड कसली करणार आहे? जनतेच्या आणि स्वतःच्या मध्ये तो स्वतःची निवड करणार आहे. त्यावेळेस जनता उघडी पडणार आहे. तो आता का चांगला परफॉर्म करतोय अर्जुना? कारण त्याला तुझ्या विरुद्ध, युधिष्ठिरा विरुद्ध त्याला जिंकायचंय, की युधिष्ठिरापेक्षा मी कसा चांगला राजा होऊ शकतो हे त्याला दाखवायचंय. तर अर्जुना, तुला ही जी संधी मिळते ना चांगलं राज्य प्रस्थापित करायची, हे जे भारतवर्ष जे राज्य बनणार आहे त्याच्यावरती तुझा मोठा भाऊ युधिष्ठिर तिथे बसणार आहे आणि लोकांची मुक्तता दुर्योधनापासून होणार आहे, या वाईट राज्यापासून लोकांची मुक्तता होणार आहे. कारण जो व्यक्ती स्वतःच्या भावजाईला भर सभेमध्ये वस्त्रहरणासाठी बोलवतो आणि तिच्यावरती तो जो अन्याय करतो, त्या व्यक्तीची भावना काय असू शकते, तो स्वतः प्रती किती डेडिकेटेड आहे ही गोष्ट लक्षात. ह्या श्लोकामधून हे भगवंताला सांगायचं आहे की तुला हे संधी मिळालेली आहे, आणि ही संधी अशी आहे ना की मोठमोठी लोक मरतात रे स्वर्गात जाण्यासाठी. ऑब्व्हियसली आपण मेल्याशिवाय आपल्याला स्वर्ग भेटतच नाही ना, तर लोक मरतात रे स्वर्गात जाण्यासाठी, आणि तुला इथे जिवंतपणे एवढं मोठं कर्म करण्याची संधी मिळते, तरी तू अर्जुना करत नाहीयेस. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, आपण की नाही, आपण म्हणजे दुर्योधनाबद्दल बोलताना हे कदाचित नाही बोलले मी, हे येस आय रिमेंबर. दुर्योधन असा का असतो बघा बरं का. आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊया. जसं गेल्या वेळेस आपण पीपीटी मधून घेतलेलं, अरे कुठे गेली आपली पीपीटी? वरती आहे, हा गेल्या वेळेची ना ती पीपीटी. येस, जसं आपण गेल्या वेळेस घेतलेलं की हा जो द्रष्टा आहे, दृश्य आहे, अहंकार आहे, तर आपण जगाकडे कसे बघतो, म्हणजे दुर्योधन पण असाच बघत असावा. आता आपण आपल्याकडे येऊया, ठीक आहे, आपल्यातल्या दुर्योधनाकडे येऊया. आपण जगाकडे कसं बघतो? आपण जगाकडे नीट ऐका बरं का, एकतर आपण देह म्हणून बघतो, देह देह, आणि हीच सिक्वेन्स आहे, सिक्वेन्स पण हीच घ्या. आपण एकतर देह म्हणून बघतो जगाकडे, आपण एकतर मन म्हणून बघतो, आपण एकतर बुद्धी म्हणून बघतो, किंवा आपण जगाकडे चेतना किंवा आत्मा म्हणून बघतो. तुम्ही म्हणाल की ताई अजून एलॅबरेट करा. ऐका, नीट ऐका. जर आपण स्वतःला देह समजत असू, काही मुली असतात, काही मुलं असतात, त्यांचे आई वडील म्हणतात अरे किती वेळा आरशात बघशील, सारखाच आरशात बघतो, सारखंच चाललेलं असतं. ती मुलं असं असं करत असतात, असं असं करत असतात, मग ते असं असं काहीतरी करत असतात. मुलींचं पण सारखंच आरशात बघणं चाललेलं असतं. जी मुलं मुली सिंपल तारुण्यामध्ये, यांचं प्रमाण तारुण्यामध्ये जास्त आहे बरं का, तरुण लोकांमध्ये जास्त आहे. जी मुलं मुली किंवा जी कोणीही व्यक्ती स्वतःकडे देह म्हणून बघतो, स्वतःला देह म्हणून समजतो, तो जगाकडे सुद्धा देह म्हणून बघतो. तो समोरच्या मध्ये आधी तो बघणार की कसा दिसतोय हा मुलगा, अरे वा काय सुंदर केस आहेत, अरे वा काय छान स्किन आहे. जो स्वतःकडे ज्या दृष्टीने बघतो तो दुसऱ्याकडे त्याच दृष्टीने बघतो. जर आपण स्वतः भावनिक असू, एकदम आपण इमोशनल पर्सन असू, आणि आपण स्वतःकडे मन म्हणून बघत असू, आपण प्रत्येक वेळेस देहाला थोडं कमी महत्व, पण माझ्या मनात आज हे आलं, माझं मन म्हणते की याचं भलं व्हावं, माझं मन असं म्हणते की हिने ना खूपच दुसऱ्याचं वाईट केलंय, ही ना सारखीच निंदा करत असते. म्हणजे मनातल्या भावभावनांचा जो जास्त विचार करतो ना, तो समोरच्याही भावभावनांचा जास्त विचार करतो. ही गोष्ट चांगली की वाईट हा मुद्दा नंतरचा आहे, पण जो स्वतःकडे मन म्हणून बघतो, स्वतःच्या भावनांचा जास्त विचार करतो, तो दुसऱ्यांच्याही भावनांकडेच जास्त बघतो, तो दुसऱ्यांमधल्याही भावना जास्त बघतो. जो स्वतःला बुद्धिवान समजतो, विद्वान समजतो, पंडित समजतो, तो दुसऱ्यांमधली ही बुद्धी जास्त जज करायला जातो. मग तुम्हाला काय येते बघा, ते हुशार लोक भेटल्यावरती कसे म्हणतात की काय हो ते ज्ञानेश्वरी म्हणजे काय आहे, तो चिदविला स्वाद आहे का हो, काय आहे त्याच्यामध्ये, का त्याच्यामध्ये चैतन्याचं प्रगटीकरण केलंय. आता आपण सगळे ज्ञानेश्वरी वालेच, पण आपल्या डोक्यात हे असलं काय नाही, काय चिदविला स्वाद, काय हे चैतन्याचं प्रगटीकरण, विस्तृतीकरण, हे काय सगळं तुम्ही बोलताय.
जो कोणी पंडित आहे म्हणजे त्याच्यामध्ये कशामध्ये बुद्धी आहे, त्याने स्वतःला बुद्धी म्हणून जास्त ओळखलंय, तो समोरच्या मधली सुद्धा बुद्धी चेक करायला जातो किंवा समोरच्या मध्ये सुद्धा बुद्धी म्हणूनच त्याची सुद्धा तो ओळख किंवा पारख ठरवतो. पण जो स्वतःला चेतना म्हणून ओळखतो, आत्मा म्हणून ओळखतो, ना मी बुद्धी आहे, ना मी बुद्धी आहे, ना मी मन आहे, ना मी ही इंद्रिय आहे, ना मी हे शरीर स्थूल शरीर आहे, जो स्वतःला आत्मा म्हणून ओळखतो तो समोरच्याची ना बुद्धी बघत, ना तो समोरच्याचं मन कसं आहे बघत, ना तो समोरच्याचा देह तो दिसायला कसा आहे बघत, तो एवढंच बघतो की जो भगवंत आत्मचेतना माझ्यामध्ये आहे ती समोरच्यामध्ये सुद्धा आहे, हे त्याच्या बघण्याचं मेन केंद्र असतं. तर असा प्रकारे जो दुसऱ्यांमध्ये देह बघत जातो तो दुसऱ्या स्वतःमध्ये देह बघतो, दुसऱ्यांमध्येही देह बघतो. अहंकार हा शब्द कुठे येतो? जोपर्यंत आपण दुसऱ्यांचा देह मन, बघा बरं का गेल्या वेळेचा टॉपिक कंटिन्यू होतोय, जोपर्यंत आपण स्वतःतलं देह मन बुद्धी बघत राहतो तोपर्यंत आपण अहंकार असतो, आपण दुसऱ्यांमधल्याही ह्याच गोष्टी बघतो. पण ह्या गोष्टी संपून ज्या वेळेस आपण स्वतःकडे आत्मा म्हणून बघायला लागतो तेव्हा हे सगळे बाण आतमध्ये वळतात आणि आपण दुसऱ्यांमधलं सुद्धा आत्मचैतन्यच बघायला लागतो. आय होप इट इज क्लिअर. मी पुन्हा एकदा हे वाक्य रिपीट करते. 4 गोष्टी लक्षात घ्या, देह मन बुद्धी आणि आत्मा. ठीक आहे, ह्या गोष्टी वेगळ्या आहेत, द्रष्टा दृश्य अहंकार आणि आत्मा ह्या गोष्टी वेगळ्या आहेत. पण मी ह्या 4 गोष्टी सांगितल्या त्या लक्षात घ्या, देह मन बुद्धी आणि आत्मा. जर आपण स्वतःतलं देह मन बुद्धी बघत राहिलो तर आपण दुसऱ्यांमधलंही तेच बघतो. पण जेव्हा आपण स्वतःला आत्मा चैतन्य ओळखायला लागतो तेव्हा आपण दुसऱ्यांना सुद्धा आत्मा आणि चैतन्य ओळखू लागतो. ठीक आहे, इथे विनोबा भावे आचार्यजी खूप सुंदर एक दृष्टांत समजावून सांगतात की ज्याप्रमाणे एखाद्या लहान मुलाने एखादं सुंदरसा मोठा असा एखादा पडदा असेल किंवा पट असेल, एखादा सुंदरसा मोठा पट असेल, त्या मुलाने कात्री घ्यावी आणि तो पट कापायला सुरुवात करावी आणि त्या पटाला त्याने विभाजित करावं. अगदी त्याप्रमाणे आपण देहाची कात्री घेतो आणि या अखंड भरलेल्या ब्रह्माला, ब्रह्म चैतन्याला आपण कापत सुटतो. बघा बर का किती सुंदर बोललेत, म्हणजे इतकं सुंदर हे वाक्य आहे की आपण देहाची कात्री घेतो, आपण स्वतःला देह समजतो आणि काय म्हणतो, मी क्षत्रिय आहे, मी कोण आहे, ब्राह्मण आहे, मी कोण आहे, मी शूद्र आहे, मी वैश्य आहे, किंवा मी मुलगी आहे, मी मुलगा आहे, मी मुलगी आहे, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, किंवा याच्याही पलीकडे जाऊन मी शिकलेली आहे, हा शिकलेला नाहीये, किंवा याच्याही पलीकडे जाऊन मला सुंदर प्रवचन करता येतं, यांना नाही करता येत. हे काय करतो आपण, स्वतःला देह समजून त्याच्यामध्ये जे गुणधर्म आहेत त्याच्यानुसार आपण अशी छोटी डबकी साठवत जातो. ही डबकी असतात ना, या डबक्यांना प्रवाह नसतो. नदी इतकी सुंदर का असते, कारण नदी वाहत जाते, पण या डबक्यांना प्रवाह नसतो. आणि जिथे डबकं साठतं, आपल्या सगळ्यांना माहितीये पावसाळा चालू आहे, जिथे डबकं साठतं तिथे मच्छर घोंगावायला लागतात. आणि अशी जिथे देहाच्या माध्यमातून आपण ही जी डबकी साठवलीत ना, मग ही जातीची असतील, धर्माची असतील, गुणकौशल्याची असतील किंवा गरीब श्रीमंतीची असतील, कुठलीही डबकी असतील, या डबक्यांमध्ये नंतर कुठली घाण मच्छर यायला लागतात, वाईट विचारांचे घाण मच्छर त्याच्यामध्ये यायला लागतात. लक्षात घ्या विषय. इतकं सुंदर विनोबांनी, इतकं छान आचार्यजींनी समजावून सांगितलेलं आहे. आणि आचार्यजी पुढे म्हणतात की हा जो दुसरा अध्याय, ज्याला आपण सूत्राध्याय म्हणतो, ज्याला आपण सांख्य योग म्हणतो, तर यातलं सूत्र काय आहे, कदाचित मला हे सुचलंही नसतं, पण आचार्यजींनी इतकं छान सांगितलंय की यातली 2च सूत्र आहेत. आचार्यजी म्हणतात यातली 2च सूत्र आहेत. एक सूत्र, हा जो वरचा पडदा आहे, हे जे वरचं तू लक्तर घातलेला आहेस, हा जो वरचा पापुद्रा आहे तुझ्यावरचा, ज्याला आपण देह म्हणतो, शरीर म्हणतो, हे नश्वर आहे, हे पहिलं सूत्र. देहाचा पापुद्रा हे नश्वर आहे, हे पहिलं सूत्र. आणि दुसरं सूत्र, तू चिरंतन दिव्य असा आत्मा आहेस, हे यातलं दुसरं सूत्र. तू अमर आहेस, तू दिव्य आहेस, हे यातलं दुसरं सूत्र, जे आपण स्वतःला समजत नाही. ह्या 2च सूत्रांवरती हा सूत्राध्याय आहे. इतकं सोपं आचार्यजींनी सोपं करून सांगितलेलं आहे. समर्थ म्हणतात, आत्मबुद्धी निश्चयाची तेची दशा मोक्षश्रीची. आत्मबुद्धी निश्चयाची तेची दशा मोक्षश्रींची. अहमात्मा कधीची विसरू नये. किंवा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जैसा तरंगू लहान परिसिंधूसी नाही भिन्न.
जरी तरंगू लहान परी सिंधूसी नाही भिन्न, तसा मी ईश्वराहुनी तैसा मी ईश्वराहुनी अन्य नसे, ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. किंवा तुकाराम महाराज म्हणतात भोग भोगावरी द्यावा, तुकाराम महाराज म्हणतात भोग भोगावरी द्यावा, संचिताचा करुणी ठेवा, संचिताचा करुणी ठेवा, शांती शांती धरावी, हेची दशा, मला दुसरं चरण आठवत नाहीये, देह लेखावा असार, मला दुसरं चरण आठवत नाही, तिसरं चरण असं आहे, देह लेखावा असार, देह लेखावा असार, सत्य तो परोपकार, तुका म्हणे मिरासी, बुडी घेऊ ब्रह्मरसी. असा तुकाराम महाराजांचा अभंग आहे, शोधून घ्यावं तर. भोग भोगावरी द्यावा, संचिताचा करुणी ठेवा, शांती धरणी जीवासाठी, हेची दशा प्रमेयासी. हे त्याचं दुसरं चरण आहे. बोलत गेलं की लक्षात येतं, पण बोलता बोलता मला जर तुमची आठवण आली ना, की तुम्ही काय विचार करत असाल की मला तिथे थोडंसं स्टॉप होतंय, त्याच्यामुळे मग थोडीशी माझी इथे गडबड होते बरं का, मी प्रांजळपणे मान्य करेन. अशा प्रकारे संतांनी समजावून सांगितलेलं आहे. समर्थांचे चरण कधी विसरू नका, हवं तर लिहून घ्या तुम्ही. आत्मबुद्धी निश्चयाची, हेची दशा मोक्षश्रींची, हे तुम्ही चरण लिहून घ्या. आणि याच्यामध्ये संत आपल्याला सांगतात की आत्मबुद्धीने राहा. ज्याप्रमाणे तरंग, गेल्या वेळेस पण आपण सांगितलेलं की तरंग काय आहे, पाण्याचाच भाग आहे, पण तो तरंग आला म्हणून तो वेगळा दिसतो. अगदी त्याप्रमाणे देह धरला म्हणून तो वेगळा दिसतो, अन्यथा देह काय आहे, या ब्रह्माचाच भाग आहे, या आत्म्याचाच भाग आहे. सो कंटिन्यूड, टू बी कंटिन्यूड फॉर द लास्ट टॉपिक. आपण गेल्या वेळेच्या टॉपिकसाठी आपण यावेळेस कंटिन्यू केलं की हे जे बाण आहेत, जे बाहेरच्या दिशेने चाललेत, हे बाण आतल्या दिशेने येण्यासाठी आपण काय करायचं, आपण स्वतःकडे बघण्याची दृष्टी बदलावी. बाहेर काहीच नाहीये, आपण स्वतःकडे बघण्याची दृष्टी बदलावी, बाकी सगळ्या गोष्टी बदलत जातात. आपल्या आजूबाजूची लोक सुद्धा बदलत जातात, त्यांचे सुद्धा दृष्टिकोन आपल्या प्रतीचे बदलत जातात. फक्त आपण आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा. संतांनी जर कुठलं मोठं काम केलं असेल या जगामध्ये, तर लोक म्हणतात की समाजसेवेसाठी किंवा राष्ट्रहितासाठी संतांचा काय रोल आहे, तर हाच मुख्य रोल आहे. संतांनी मुख्य काम केलं असेल तर दृष्टी पालटली आहे लोकांची. जेव्हा माणूस स्वतःवरती काम करतो, स्वतःला उत्कृष्ट बनवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तो जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलतो. आणि असं एक एक माणूस करत जेव्हा समाज बदलत जातो, त्यावेळेस राष्ट्र, त्यावेळेस देश बदलत जातो. म्हणून संतांचं कार्य हे फार मोठं आहे. आपल्याला आता असं दिसत असेल की बाहेरच्या देशांमध्ये बघा किंवा बांगलादेशमध्ये बघा, जे काही आता होत आहे, जो काही आता एवढ्या प्रमाणामध्ये तिकडे अत्याचार चालू आहे, हिंदूंवरती अत्याचार चालू आहे, किंवा माणूस माणसाला मारण्यासाठी तुललेला आहे, या गोष्टी कधी घडतात मला सांगा. त्यांनी जर ज्ञानोबा ऐकले, त्यांनी नुसतं ज्ञानोबांना बघितलं हो, तरी हे कधी होणं शक्य आहे का? शक्य आहे का? हे संत विचार इतके महत्वाचे आहेत की आपल्यातल्या लोकांची पण संख्या आज फक्त 13 वरती आलेली आहे हो. त्यातली पण एक मी आणि एक ऑर्गनायझर आहे, म्हणजे फक्त 11 वरती ही संख्या आलेली आहे. आपण ह्या गोष्टी शिकायला ना इतके मागे असतो. आपण स्वतःवरती कामच करू इच्छित नाही. आपल्याला एकच वाटतं, फुलं टपोरी टपोरी असावीत, फळं मस्त फ्रेश असावीत, मग ती देवासमोर ठेवणार आणि देव प्रसन्न होणार. चूक, पूर्ण चूक. अजिबात नाही ना. माझ्या घरी एवढीच टपोरी फुलं तुम्हाला मागे दिसते, ती एवढीच टपोरी असतात नेहमी गरजेची नाहीयेत, कधी कधी नसतात सुद्धा. शक्य नाही होत, गरज नाहीये त्याची. देवाला काय पाहिजे? देवाला चांगल्या विचारांची फुलं हवीत. देवाला त्याच्या पलीकडे काहीही नकोय. ज्याचे आतमध्ये विचार चांगले आहेत त्याचं कर्म चांगलं आहे. आत शुद्ध नसता बाहेरील कर्म तत्वता विटंबुका, ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. आतलं जर शुद्ध नसेल अंतःकरण, तर बाहेरचं कर्म विटंबणारच आहे. तर अशा दृष्टीने तुम्ही जे आज जॉईन नाही झाले त्यांना जरा संपर्क करा. मला एकटीला सगळ्यांना संपर्क करणं शक्य नाही, आणि एकाला केला दुसऱ्याला नाही तर ते रागाचं होतं बरं का. काही झालं, आपण कितीही प्रवचन ऐकली ना तरी आपल्याला राग हा येतोच. त्यांचं नाव घेतलं, माझं नाव घेतलं नाही, यांना फोन केला, मला फोन केला नाही, हे सुटणं काही एवढं सहज सोपं नाहीये. अहो, कीर्तनकार प्रवचनकारांचं सुटत नाही हो, तिथे तुमचं आणि आमचं काय सुटणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही फोन करून बघा, तिथे तुम्ही ग्रुपवरती जरा मेसेजेस वगैरे टाका की तुम्ही या, आल्याशिवाय काही इथे होणार नाहीये. जरा वेळ बदलली नाही ते की सगळं पलटतंय बरं का. जरा वेळ बदलली, सिरियलची एखाद्या वेळ बदलू द्या बघा. कसं ते बिग बॉस शनिवारचं असतं, ते 2 तास चालतं, ते कसं कळतं बघा. 2-2.5 तास, म्हणजे मला माहिती नाही 2.5 तास चालतं की 3 तास चालतं, बट आय हॅव अ आयडिया की वीकेंडला कोणीतरी स्पेशल माणूस येतं आणि ते करतं. तिथे बरोबर त्या वेळेनुसार सगळेजण बसतात बिग बॉस चालू झाल्यावरती. इथे का नाही होत मला समजत नाही. असो, आपण आता आज मी ठरवलं होतं की आपण
हरिपाठाबद्दल बोलायचं, जसं आपण गेल्या वेळेस सुरुवात केलेली आहे आणि हरिपाठाच्या आज पहिल्या अभंगावरती बोलायचं होतं, पण वेळ लक्षात घेता मी डायरेक्ट गोष्टीकडे जाणार आहे. पण मी तुम्हाला सांगून ठेवते, गेल्या वेळेचं जे बोललेली ते गेल्या वेळेस रुपालीताई नव्हत्या म्हणून मी बोलते, कारण जर माझं काही चुकलं असेल तर नंतर रुपालीताई मला सांगतील म्हणून, बरं का. पण हे चेक करूनच आलेली आहे बरं का मी रुपालीताई. ज्ञानेश्वर माऊलींचं जे साहित्य आहे तर त्या साहित्यामधली जी सिक्वेन्स आहे ही सिक्वेन्स कुठे लिहिलेली नाहीये, पण संत ही सिक्वेन्स मानतात. नाथ महाराज म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात, सगळ्यांनी ही सिक्वेन्स अशीच असावी असं सांगितलंय. पहिलं त्यांनी लिहिलं असेल, पहिलं चांगदेव पासष्टी, दुसरं भावार्थ दीपिका म्हणजे गीतेलाच भावाच्या दृष्टीने मांडलं म्हणून भावार्थ दीपिका, ज्याला नंतर जनाबाईंनी ज्ञानेश्वरी असा उल्लेख त्याचा केला. तिसरं आहे अमृतानुभव, स्वतःचे जे आध्यात्मिक अनुभव आले ते त्यांनी अमृतानुभवात लिहिलंय. आणि चौथा आहे हरिपाठ. चौथा आहे हरिपाठ. अमृतानुभवामध्ये ज्ञान झाल्यानंतर त्यांनी जो अनुभव लिहिला तो अमृतानुभव आहे. आणि तेच ज्ञान त्यांनी संक्षिप्त करून लिहिलं, ते म्हणजे हरिपाठाचे हे 28 अभंग आहेत, जे आपण 30 लिहितो. 29वा आहे जो मी गेल्या वेळेस तुम्हाला सांगितला, तो हा देह कोणाचा, तो जो अभंग आहे तो, आणि जो तुकाराम महाराजांचा अभंग एक ऍड करतात तो 30वा अभंग. ठीक आहे, असे 30 अभंग हरिपाठात येतात. तर हा ज्ञानोत्तर भक्तीचा भाग आहे. भक्ती दोन प्रकारची, जसं मी तुम्हाला गेल्या वेळेसही सांगितलेलं. ज्ञानोत्तर भक्ती कुठली, ज्ञान झाल्यानंतर सुद्धा तो मनुष्य करुणापूर्ण असतो आणि भक्तीपूर्ण अंतःकरणाने या जगाकडे बघतो, तो म्हणजे हा हरिपाठ आहे. ज्ञानोत्तर भक्तीचं वाङ्मय म्हणजे हा हरिपाठ आहे. तर या हरिपाठाचा पहिला अभंग घ्यायचा होता आज, पण याचं विश्लेषण खूप सुंदर जातं, जास्त वेळ चालतं. पुढच्या वेळेस आपला आत्मा थोडा कमी होईल आणि आपण देवाची द्वारी जरा जास्त घेऊ बरं का थोडक्यात. तर पुढच्या वेळेस हा अभंग आपण घेऊ. तर हा अभंग मी इथे डिस्प्ले केलेला आहे, हवं तर स्क्रीनशॉट घ्या, कारण आपल्यातल्या बऱ्यापैकी लोकांना हरिपाठही माहिती नसेल. पाठ असणं दूरची गोष्ट आहे. तर हरिपाठ काय आहे, जर पाठ असेल तर खूपच छान गोष्ट आहे, पण हरिपाठ काय आहे याचं आपण इंट्रोडक्शन घेतलं आणि त्यातले अभंग काय आहे ना हे बघितल्यावरती आपल्याला खूप छान वाटेल. हरिपाठाच्या ओव्या नसतात, अभंग असतात. इथून सुरुवात असते आपली. ज्ञानेश्वरीच्या ओव्या असतात, हरिपाठाचे अभंग असतात, तुकाराम महाराजांचे अभंग असतात, ह्याचे दासबोधाचे समास असतात, दशक आणि समास असतात दासबोधाचे. एवढे तरी बेसिक आपल्याला माहिती पाहिजे. सो या हरिपाठाचे अभंग, त्यातला पहिला अभंग आपण पुढच्या वेळेस घेऊ. आणि मी आजच्या गोष्टीकडे जम्प करते आहे, कारण ती गोष्ट ही आजच्या टॉपिकला जाणारी आहे. आजचा टॉपिक जो आपण घेतला ना, आजच्या 4 श्लोकांमध्ये, इफ यू ऑब्झर्व क्लोजली, मी परत येते बरं का त्या श्लोकांकडे. आजच्या 4 श्लोकांकडे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर भगवंताने इथे अर्जुनाला आत्म्याबद्दलही सांगितलं आहे आणि आत्मा कोण जाणून घेऊ शकतो हेही सांगितलंय. त्याच्यानंतर त्याला त्याच्या स्वधर्माबद्दल सांगितलं आहे आणि त्या स्वधर्माने त्याला स्वर्ग प्राप्ती होऊ शकते हेही सांगितलंय. म्हणजे 4 तत्व भगवंतांनी या 4 श्लोकांमध्ये सांगितलेली आहेत. कारण भगवंत पण एंडिंगला येत आहेत. 38 श्लोकांपर्यंतच भगवंत बोललेले आहेत आणि ज्ञान सांगितलंय. त्यामुळे भगवंत पण एंडिंगला येत आहेत म्हणून जास्त तत्वज्ञान ते आता सांगायला लागलेत बरं का, असं थोडक्यात. तर आजची गोष्ट आहे एक छोटासा उंट. छोटासा यासाठी म्हणते कारण तो पिल्लू उंट आहे. पिल्लू उंट, कॅमेल. द पिल्लू उंट स्वतःच्या आईला म्हणत असतो. काय म्हणतो तो स्वतःच्या आईला, ऐका बरं का. तो पिल्लू उंट स्वतःच्या आईला म्हणतो की आई, माझ्या पाठीवरती हे एवढं मोठं जड ओझं देवाने दिलेलं आहे, कशासाठी ग दिलेलं आहे. तर त्याची आई म्हणते, अरे वाळवंटामध्ये पाणी नसताना मग ते पाणी साठवून ठेवण्यासाठी ती देवाने केलेली प्रोसिजर आहे, तो देवाने आपल्याला दिलेला अवयव आहे. तर तो म्हणतो ठीक आहे, मग हे माझे पाय बघ, तुझे माझे पाय बघ, हे असे गादीसारखे पसरडे धबाकडे काय आहेत हे पाय. मग त्याची आई म्हणते, अरे वाळवंटामध्ये ती जी रेती असते त्या रेतीमध्ये जर तुझे आणि माझे पाय देवाने असे छोटूशे दिले असते तर ते रेतीमध्ये गुपुक आतमध्ये गेले असते ना. मग हे जर असे विस्तृत पाय दिलेत, गादीसारखे दिलेत, त्याच्यामुळे ते आतमध्ये रुतून बसत नाहीत आणि आपल्याला चालायला सोपं जातं. मग तो म्हणतो बरं ठीक आहे, मग आपल्या पापण्या एवढ्या मोठ्या का दिलेत, लांब का दिलेत. मग त्याची आई म्हणते, अरे वाळवंटातली रेती, तुला माहित आहे वाळवंटातली रेती एवढी अशी भुरभुर उडत असते, मग ती आपल्या डोळ्यात जाऊ नये म्हणून देवाने आपल्याला अशा मोठ्या लांब पापण्या दिलेल्या आहेत.
तर तो पिल्लू उंट असा आपल्या आईला म्हणतो की आई, जर देवाने आपल्याला एवढं सगळं दिलेलं आहे तर आपण वाळवंटात न राहता आपण झू मध्ये का राहतो? काय म्हणते ते पिल्लू आईला? आपण वाळवंटामध्ये न राहता आपण झू मध्ये का राहतो गाई? काय याचं उत्तर असेल? काय याचं उत्तर असेल? या गोष्टीमधून काय बोध घ्यायचा? कोणी सांगू शकता या गोष्टीमधून काय बोध घ्यायला पाहिजे आपण? येस, या गोष्टीमधून काय बोध घ्यायचा आपण? माणूस निसर्गाच्या किती विरुद्ध जात आहे. बरोबर. अजून काही? बरं, मी एक अटेम्प्ट करते बघा. त्या पिल्लू उंटाला असं बोलायचं आहे की वाळवंटात राहण्यासाठी आपलं शरीर देवाने त्या पद्धतीने बनवलेलं आहे, तरी आपण वाळवंटात नाही, आपण झू मध्ये राहतोय आई. अगदी त्याप्रमाणे आपल्यासाठी, तुमच्या माझ्यासाठी याचा बोध असा आहे की दोन अर्थाने बोध आहे. एक आध्यात्मिक अर्थाने आहे आणि एक भौतिक अर्थाने. आधी आपण भौतिक अर्थाचा बोध बघूया. तुमच्या माझ्यामध्ये काही ना काहीतरी कौशल्य आहे. जसं मगाशी मी उल्लेख केला, बोलणं हा गुण माझ्यामध्ये आहे, तो आयडेंटिफाईड केला मी आणि त्याच्यानुसार थोडी पुढे आली, थोडीशी त्याच्यानुसार मी कर्म करण्याचा प्रयत्न करते, फील्ड निवडण्याचा प्रयत्न करते किंवा त्या पद्धतीने मी जॉब सिलेक्ट करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. तुमच्यामध्ये काय कौशल्य आहे? आपल्यामध्ये काहीतरी कौशल्य असलं पाहिजे, कारण देवाने प्रत्येकाला काही ना काहीतरी कौशल्य, एक्स फॅक्टर, इन टुडेज जनरेशन इट इज कॉल्ड ॲज अ एक्स फॅक्टर, काहीतरी फॅक्टर देऊन इथे पाठवलेलं आहे. आपण ते फॉलो करतो का हो? आपण त्या गोष्टीने एखाद्याला सुंदर जेवण बनवता येऊ शकतं, मग ती व्यक्ती ते काम करते का? त्या व्यक्तीने त्या कामाला स्वतःचं करिअर बनवलंय का? एखादी व्यक्ती सुंदर चित्र काढू शकते, छान चित्र काढू शकते. तुम्ही चित्रकला करता का कधी? एखादी व्यक्ती सुंदर दुसऱ्याला सजवू शकते, पार्लर मध्ये जसं करतात ना तसं सुंदर सजवू शकते. आपण ते आपलं करिअर फॉलो करतोय का हो? तुम्ही म्हणाल मग ताई आम्ही आमचं कौशल्य फॉलो नाही करत आहे, तर आम्ही आमचे नोकरी धंदे सोडून द्यायचे का? नाही, नोकरी धंदे हे आपले कर्तव्य आहे, पण आपल्या अंगी असणारी कला, आपल्या अंगी असणारा गुण, त्याचा आपण काहीतरी करतो आहोत का? जर ते आपण करत नसू तर देवाने आपल्याला दिलेल्या, जसा तो उंट वाळवंटात राहण्यासाठी तयार आहे, वाळवंटात राहण्यासाठी बनलेला आहे, अगदी त्याप्रमाणे आपण एखादी गोष्ट करण्यासाठी जर आपण बनवलेलं आहे देवाने आपल्याला, आणि आपण ती गोष्ट जर करत नसू तर आपण भगवंताने आपल्याला दिलेल्या गोष्टींबरोबर अन्याय नाही का करत आहोत? ही गोष्ट भौतिकातली. आणि अध्यात्मातली गोष्ट देवाने कशासाठी दिलेली आहेत? कान, हात, पाय देवाने कशासाठी दिलेत? देवाच्या भजनासाठी दिलेले आहेत. ही बाहेरची इंद्रिय देवाने कशासाठी दिलेली आहे? आत्मतत्व ओळखण्यासाठी दिलेली आहेत. आणि ते करायचं सोडून आपण बाकी सगळ्या गोष्टी करतो. फॉर विच वी हॅव मेड. आपण कशासाठी बनलेले आहोत, आपण कशासाठी बनलेले आहोत ही गोष्ट जाणून घेणं, हे आपण या उंटाच्या गोष्टीतून शिकतो. तेव्हा जिथे जिथे आपल्याला वाटेल की मी काय करू नेमकं, तरुणांसाठी स्पेशली आम्ही काय करू नेमकं, मी या फील्डमध्ये जाऊ की मी त्या फील्डमध्ये जाऊ, तेव्हा त्या उंटासारखा विचार करा की मी कसा बनलेलो आहे, निसर्गाने, प्रकृतीने मला कसं बनवलेलं आहे, मी त्याचा उपयोग करून घेतोय का, या दृष्टीने तुम्ही विचार केला पाहिजे, या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे. आणि दुसरं आध्यात्मिक कारण म्हणजे जसं आता सांगितलं की देवाने आपल्याला आत्मतत्व ओळखण्यासाठी अशा पद्धतीची बुद्धी दिलेली आहे. कुत्रा, मांजर, गाढव, इतर सगळे प्राणी, या सगळ्यांना भावभावना आहेत. ते सगळे सुद्धा आई बनतात, वडील बनतात, ते सगळे सुद्धा स्वतःसाठी निवारा शोधतात, ते सगळे अन्न ग्रहण करतात, ते सगळे उत्सर्जन क्रिया करतात, ते सगळे विसर्जन क्रिया, सगळं करतात ते. पण तुमच्यात आणि त्यांच्यात जर काही भेद असेल तर तो भेद म्हणजे बुद्धीचा आहे. आणि ती बुद्धी कशासाठी वापरायचे? ज्यासाठी माऊलींनी वापरली, तत्वज्ञानासाठी त्यांनी बुद्धी वापरली. कुठलं तत्वज्ञान? स्वला ओळखून घेण्याचं तत्वज्ञान, त्यासाठी त्यांनी बुद्धी वापरली. सो या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे. कुठेही जर मन भरकटत असेल, कुठेही जर आपण रील्स बघण्यात वेळ वाया घालवत असू, तेव्हा ही गोष्ट आपल्याला आठवू द्या, तेव्हा हा छोटा पिल्लू उंट आपल्याला आठवू द्या, आणि त्यानुसार आपण ते बंद करून आपण एखादी माळ ओढावी, एखादा ग्रंथ वाचावा, एखादं छानसं श्रवण करावं, इथे सेशनला यावं, अशा गोष्टी आपण कराव्यात थोडक्यात. आणि यालाच भगवंत म्हणतात मोहापासून दूर जाणं. अन्यथा गीतेमध्ये मोहच सांगितलंय ना, जी गोष्ट केली पाहिजे ती न करता दुसरी करणं म्हणजे मोह आहे. मग ही गोष्ट आपल्याला केली पाहिजे. तर ही गोष्ट न टाळता
त्यासाठी हा दृष्टांत, उंटाचा दृष्टांत डोक्यात ठेवून आपण गोष्टी याचसाठी असतात, सिद्धांत पक्के करण्यासाठी. हा सिद्धांत मनामध्ये पक्का करून घ्यावा. सो मी इथे थांबते. अजून कोणाला काही बोलायचंय का या गोष्टीबद्दल? येस, अजून कोणाला काही बोलायचंय? आज गणेश दादा नाही आलेत, प्रकाश दादा नाही आलेत, मंगलाताई नाही आलेत. म्हणजे हे लोक बोलतात म्हणून मला कळतंय बरं का. ही मंडळी आज नाही आलेत. सुर्वेताई आज नाही आलेत. ठीक आहे, असो. मी असं समजते की तुम्हा सगळ्यांना सेशनचं सगळंच कळलं असेल आणि आपण शेवटच्या प्रार्थनेकडे येऊया. चला, सो प्रार्थना घेऊया शेवटची. आपण संतांकडे मागणं करायचं आहे. जसं संत मागणं करतात तसं करायचं आहे. देवाकडे आणि संतांकडे मागणं करायचंय. अकल्पायुष्य भावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो